अमेडिया कंपनीसोबत झालेला व्यवहार रद्द करावा या मागणीसाठी शीतल तेजवानीनं पुणे न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। अमेडिया कंपनीकडनं कोणतीही रक्कम आम्हाला मिळाली नाहीये, या सगळ्या प्रकरणात व्यवहार रद्द करावा या मागणीसाठी शीतल तेजवानीनं पुणे न्यायालयामध्ये दावा दाखल केलेला आहे। शीतल तेजवानीनं पुणे न्यायालयात मुंढवा वतन जमिनीच्या विक्रीचा दावा रद्द करण्यासाठी न्यायालयात दाखल केलाय। अमेडिया कंपनीनं तर 6 नोव्हेंबरलाच मुद्रांक शुल्क विभागाकडे दस्त नोंदणी रद्दसाठीचा अर्ज केलेला आहे। यावर 15 तारखेला सुनावणी होणार आहे। अमेडिया कंपनीसोबतचा हा व्यवहारच रद्द करावा यासाठी आता शीतल तेजवानीनं पुणे न्यायालयामध्ये धाव घेतल्याची माहिती समोर येते। 15 तारखेला या प्रकरणामध्ये पुढची सुनावणी होते, त्यामुळे या सुनावणीकडे देखील आता लक्ष लागलेलं आहे। मात्र आता हा संपूर्ण व्यवहार रद्द करावा यासाठी शीतल तेजवानीनं पुणे न्यायालयामध्ये धाव घेतल्याची माहिती समोर येते। आणि या संदर्भात थोड्याच वेळापूर्वी आम्ही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासोबत बातचीत केलेली होती, त्यांची यावर काय प्रतिक्रिया आहे पाहूया। ऑर्डरचीच वाट बघतेय, कारण आज जे कोर्टात होते त्यांच्याकडनं मला ही सगळी माहिती मिळाली की जस्टिस जामदारांनी प्रॉसिक्युशनलाच झापलं। तर प्रॉसिक्युशनला ते म्हणाले की ही तेच मॅटर आहे ना ज्याच्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा आहे, तर त्यांनी प्रॉसिक्युशनने हो म्हटलं। तर म्हणे मग आजपर्यंत त्याच्यावर FIR का झाला नाही असं जस्टिस जामदारांनी प्रॉसिक्युशनला आज विचारले। आणि हे सगळं त्यांच्या ऑर्डरमध्ये येईलच, पण शीतल तेजवानीचं हायकोर्टातलं मॅटर पण डिस्कस केलंय। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, अमेडिया कंपनीसोबत जो व्यवहार झाला होता तो व्यवहारच आता रद्द करा अशी मागणी शीतल तेजवानी करतेय। नेमकं काय सुरू आहे? कुठेतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे का? आणि या संपूर्ण प्रकरणामधून स्वतःला वाचवण्यासाठी अशा पद्धतीची पावलं उचलली जात आहेत का? नक्कीच खरं तर असंच म्हणावं लागेल, कारण सातत्याने शीतल तेजवानींच्या ज्या आपण घटनाक्रम बघितला तर तो पोलिसांना असो किंवा प्रशासनाला असो गुंगारा देण्याचा होता। आणि त्याचाच भाग म्हणून आता शीतल तेजवानींनी चक्क ज्या कंपनीसोबत व्यवहार झाला होता त्या कंपनीसोबत कोणत्याही प्रकारचे आर्थिक किंवा पैसे आले नाही असा दावा करत त्यांनी आता कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे। त्या केसचा नंबरसुद्धा आहे माझ्याकडे, या ठिकाणी मी जर दाखवलं तर पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे। हा केस नंबरसुद्धा या ठिकाणी मी सांगू शकतो, 4744/2025 हा फाईल नंबर आहे। आणि या संदर्भातली जी तारीख आहे म्हणजे सुनावणी आहे ती 15 डिसेंबरला होणार आहे। म्हणजे ती केससुद्धा ॲडमिट केलेली आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्या केसवर आता 15 तारखेला सुनावणी होईल। शीतल तेजवानींच्या वकिलांकडून या ठिकाणी अशी बाजू मांडण्यात येणार आहे की जो मीडिया कंपनी आहे, ज्याचे भागीदार पार्थ अजित पवार आहेत आणि दुसरे दिग्विजय पाटील आहे, या दोघांची ती कंपनी आहे। आणि या कंपनीला मीडिया कंपनीला शीतल तेजवानींनी जे कोलमुक्त्यारपत्र देऊन जी जागा आहे ती दिली गेलीचा जो संपूर्ण गैरव्यवहार आहे तो समोर आला। मग आता त्याच कंपनीसोबत कुठलाही आर्थिक व्यवहार झालेले नाही किंवा त्यांनी पैसे दिले नाही असा दावा करण्यात आलेला आहे आणि अशी याचिकासुद्धा त्यांनी दाखल केलेली आहे। त्यामुळे कुठेतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न हा सातत्याने होतोय का, तर त्याचं उत्तर हो, कारण सर्वसामान्य जनतेला हाच प्रश्न पडलेला आहे की या प्रकरणामध्ये राजकीय दबाव असल्यामुळे किंवा राजकीय नेत्यांचा मुलगा असल्यामुळं हे प्रकरण कुठेतरी भरकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। सातत्याने तारीख पे तारीख किंवा ज्या समित्या नेमण्यात आलेल्या आहेत त्या समितीला न हजर राहता वेळ मागून घेणे, एवढंच नव्हे तर दिग्विजय पाटीलने तर चक्क घरातलं लग्न आहे, जय पवारांचं लग्न आहे असं कारण सांगून ते परदेशात गेले। पुन्हा त्यांनी तारीख मागितली होती, त्या तारखेला न हजर राहता पुन्हा 2 दिवस मागवले। अशा निश्चितच आणि हाच मुद्दा आहे निलेश। खरं तर विविध कारणं दिली जात आहेत, कुठेतरी तपास यंत्रणांना गुंगारा दिला जातोय, त्यांची दिशाभूल केली जाते। मात्र आपण आता या संपूर्ण कारवाईवर आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।